हा स्प्रिंग आहे, महाबलेश्वर टेम्पल आहे आणि ही पूर्ण व्हॅली आहे पहलगाम. गौरी शंकर टेम्पल. झिरो ब्रिज, तो टॉलेस्ट पॉईंट जिकडे आम्ही होतो, शंकराचार्य टेम्पल. आणि दॅट इज दी आर्मी कॅम्प्स. जेवढे पण डोंगर आहेत सगळ्यावरती आर्मी कॅम्प्स आहेत. आणि हाऊसबोट अशा दिसतात. ठीक आहे, सगळ्यात ना प्रत्येकमध्ये 3-3, 4-4 रूम्स असतात. ₹50 पापड आहे हा, माझ्या हातापेक्षा पण छोटा आहे, मसाला पापड. आणि हे कढई पनीर, पावभाजी आलेली, मुंबईची पावभाजी. दिल्ली त्या रसोईमध्ये काश्मीरमध्ये बसून खाते. आयरनी बघितली. आणि हा ते खाऊन घेतो. अजून काय, हा ₹50 पापड बघा, आम्ही असाच उचलू शकतो. 7 AM. सुप्रभात मित्रांनो. आणि आज आपण जाणार आहोत पहलगाम. अबाउट टू स्टार्ट. आज ह्यावर मॅप लावू आपण. दिस इज हाऊ इट लुक्स. थोडंसं तुटलं आहे. 10-15 दिवस जुनी गाडी आहे. 600 100 किलोमीटर तर मीच चालवलं. ओके, स्टार्ट ऑफ डे 4. सुप्रभात पुन्हा एकदा. 8:30 वाजलेत आणि आम्ही बाहेर सरलो आहे. आणि गाडी रेडी आहे, बायको पण रेडी आहे. आणि ही एकच बॅग घेऊन चालू आहे जिच्यात जॅकेट्स आणि ग्लव्ज आहे. चला भेटूया मग पहलगामला. खायला बसलो आम्ही, सकाळचा टाईम आहे असे. आणि हा मेन्यू बघा आधी याचा. हा एवढाच मेन्यू आहे. आणि या बाईने काय मागवलं असेल, बोलते एक वर्जिन मोहितो. कुठे आली आहे आणि काय बघून मागवलं असेल, हे बघून बोलते एक वर्जिन मोहितो. म्हणजे हद्द असते यार. शहरातनं आली आहे बाहेर तरी शहर सुटत नाही. बघा असं काहीतरी हॉटेल आहे, ह्याच्यात ती मागते वर्जिन मिळतो. त्यांचा मेन्यू फक्त 3 पेजचा आहे. तो पण विचारत होता की काय काय पाहिजे. याच्यामध्ये होतं, मला वाटलं असेल. व्हेरी गुड. पनीर पराठा, छोले पुरी आणि वर्जिन मोहितो येतो आहे. त्यांनी बोलले काय इंटरनेट चालत नाही, यूट्यूबवर बघून बनवून देतो बोललं ना. वर्जिन मोहितो येणार सगळं देणार. हे हॉटेल आहे. परत एकदा दिस इज द रोड. ही आपली गाडी. आणि एक गोष्ट दाखवतो बघा. सी द कलर ऑफ वॉटर. होल डिफरंट लेवल ना. आपल्या इथे असं पाणी नाही भेटत बाय द वे. त्याला तुम्ही ग्लेशियर वॉटर म्हणू शकता और नाला सुद्धा म्हणू शकता. वेलकम टू पहलगाम. आणि झेलम नदी, काय मस्त पाणी आहे बघा. कलर बघा, कॅमेऱ्यात केवढा चांगला दिसतोय माहित नाही, पण डोळ्यांनी तर खूपच सुंदर दिसतोय. एक
फुल गोष्ट दाखवू आधी हे बघून घ्या. See? हा स्प्रिंग आहे, महाबलेश्वर टेम्पल आहे आणि ही पूर्ण व्हॅली आहे पहलगाम. ही कम्प्लीट व्हॅली आहे आणि इथूनच चालू होते अमरनाथ यात्रा. ठीक आहे, दिस इज द बेस विलेज. इकडे चेकिंग होते, त्यानंतर अमरनाथ यात्रा चालू होते. किती क्लीन आहे पाणी. लोकांनी कॉईन टाकलेत आणि तिकडे लिहिलं पण आहे डोंट थ्रो कॉईन्स इन द स्प्रिंग. आणि हे ते टेम्पल आहे 8 स्क्वेअर फीट, 1600 वर्ष जुनं टेम्पल. हर हर महादेव शिवलिंग आणि हे नंदी. आणि स्टोरी आहे जी तुम्ही लहानपणापासून खूप वेळा ऐकली आहे, ती स्टोरी इथे झाली आहे. हा प्लेस आहे त्याचा. सो ही सांगेल. आधी याने ट्राय केलेलं, बट ह्याचं मराठी आणि ते हिंदी थोडं थोडंसं गणतं. धड आणि ह्याच्यावरती थोडंसं गणलं म्हणून सांग. सो बेसिकली जेव्हा पार्वती माता अंघोळीला गेलेल्या होत्या आणि श्री गणेश जेव्हा त्यांचं ॲज अ डोअर कीपर म्हणून रखवाली करत. रक्षा करत होते, तेव्हा शिवजी आलेले होते आणि त्यांना जायचं होतं पार्वती मातेला भेटायला, बट गणेशांनी त्यांना अलाव नव्हतं केलं कारण त्यांना तशी आज्ञा आलेली. सो तेव्हा शिवजींनी रागात येऊन त्यांचं शीश धडापासून वेगळं केलं. सो या पूर्ण स्टोरी ह्या प्लेसला घडलेली आहे असं आम्हाला आज समजलं. सो ही प्लेस आहे आणि तुम्ही इवन गुगल पण करू शकता. महाबलेश्वर, मामल मीन्स डोंट गो, कारण की गणपतीने शिवजींना अडवलं होतं, त्याच्यासाठी याचं नाव आहे. मामल म्हणतात किंवा महाबलेश्वर म्हणतात. ठीक आहे, आणि ही प्लेस आहे. किती कूल आहे ना, जी स्टोरी आपण लहानपणापासून ऐकली आहे. म्हणजे आणि आम्ही त्यानंतर मग हत्तीचा शीश माहिती कापून गणपतींजींना दिला होता. येस आणि कालच अनंत चतुर्थी झाली बाय द वे, आणि आज आम्ही या लोकेशनला आलोय. येस. चला, अजून खूप फिरायचं आहे, पण इथे मजा आली. गौरी शंकर टेम्पल. केदारनाथ टाईप आहे. गौरी शंकर टेम्पल आहे आणि पूर्ण व्हॅली, लीडर व्हॅली आहे बाय द वे, लीडर व्हॅली पहलगाम. चंदनवारीला चाललोय आम्ही, पहलगाम. सी दिस बीस्ट and see this. बऱ्यापैकी हाईटला आहे, खूप जोरात हवा चालू आहे. आम्ही ऑलमोस्ट तिथून आलो आहे, तिकडून पूर्ण खालून त्याच्या बऱ्यापैकी चाललो आहे. अजून वरती जायचं आहे. बेताल व्हॅली आहे ती खाली आहे तिकडे त्याच्या आतमध्ये, आणि आम्ही दोघंच, कोणाच नाही. आपला बीच तिथे पार्क आहे, बायको तिथे बसली आहे आणि ही कॉफी आम्ही सोबत घेऊन आलो होतो आणि या व्ह्यू सोबत प्यायची आहे. बेताब व्हॅली तिकडे कुठे झालं, चंदन काय कुठे झालं आपण, चंदनवारीवरती आहे आणि तिथूनच ट्रेक चालू होते शेषनागवाली. तर चंदनवारीपर्यंत आपली बाईक जाईल म्हणून चाललो आहे. आणि या सुंदर व्ह्यूमध्ये ही कोल्ड कॉफी आहे, बट आत्ता ती कोल्ड नाही आहे, बट वातावरण कोल्डच आहे, सो आम्ही पिऊ शकतो. ठीक आहे, वातावरण एवढंच कोल्ड आहे, सो मजा येते. दिस इज द लाईफ वी ऑलवेज ड्रीम फॉर अँड वी आर लिव्हिंग इट. निघूया आता. इथे मजा तर येत होती, सूर्यदेव आत्ता परत आलेत बाहेर आणि चला, लाईफ इज गुड सो फार.